नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इकॉनॉमिक्सचे 2024चा MPSC प्रिलिमचे क्वेश्चन ॲनालिसिस करणार आहेत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास आणि भूगोलचे प्रश्न संपवलेत आणि 2023चाही पूर्ण व्हिडिओ आपण अपलोड केला आहे. तो बघितला नसेल तर तो पण बघून घ्या. तुम्हाला नक्कीच लॉजिक अप्रोच आणि ट्रिक्सच्या याच्यासाठी खूप फायदा होईल त्याचा. म्हणजे चला तर आता इकॉनॉमिक्सचा पहिला प्रश्न बघूया. सेट ए मधला आहे 36 नंबरचा प्रश्न. ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा डॅश डॅश या विकासाला जास्त प्राधान्य दिले जाते. आता खाली ऑप्शनमध्ये बघूया. मानवी विकास, सांस्कृतिक विकास, राजकीय, सामाजिक. आता ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास तर होतोच. आता म्हणजे एकीकडे म्हणजे डेव्हलपमेंट करायची का मग इकॉनॉमिकला म्हणजे आपलं इम्पॅक्ट होऊ नाही द्यायचं. तर हे दोन्ही म्हणजे हातात हात घालून चालणाऱ्या प्रोसेस आहेत. म्हणजे आपल्याला दोन्हीकडे म्हणजे तेवढंच हे म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाच्या प्रोसेस आहेत. तर मग तरी पण ह्याच्यात आपण मग जास्त कशाला महत्त्व देतो, म्हणजे कुठल्या विकासाला प्राधान्य देतो? तर म्हणजे बऱ्याच मुलांचं असं म्हणणं आहे की ते सामाजिक ॲन्सर यायला पाहिजे. त्याचं उत्तर मानवी विकास आहे. म्हणजे मानव आपण म्हणजे मानव हा ते समाजामधला एक स्पेसिफिक गट आहे की त्याच्यानंतर समाज येतो. मानवाचा विकास झाला तर समाजाचा विकास म्हणजे होणारच आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इज द म्हणजे की प्रायोरिटी आपली हे. त्याच्यानुसार ॲन्सर ऑप्शन 1 आहे त्याचं. फायनल ॲन्सर की नाही आयोगाने याचं उत्तर दिलेलं आहे पहिलंच. चॅलेंज केलेला तो प्रश्न. नंतर सेकंड प्रश्न. 12व्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टामध्ये किंमत वाढीचे दर किती टक्के स्थिर ठेवणे आवश्यक होते? 12वी पंचवार्षिक योजना. तर आता हा म्हणजे एकदम फॅक्च्युअल प्रश्न आहे. तुम्हाला माहीत असणं हा म्हणजे अपेक्षितच नाही आहे. तरी पण तुम्ही एखादं ठीक आहे असाच प्रश्न आहे ना स्किप केला केव्हाही चांगला. जर काही तुमचं लॉजिक लागत असेल ठीक आहे. म्हणजे 3.5 to 5.0, 4.0 ते 5.0, 5.4 ते 5.5 आणि फर्स्ट ऑप्शन 4.5 ते 5.0. तर याच्यात काय असं हेच नाही. म्हणजे हा प्रश्न आहे ना म्हणजे स्किप करायचाच प्रश्न होता. याच्यात कुठलंही कसलंही लॉजिक लागत नाही. आयोगाने याचा आन्सर दिला आहे 1. तर ही योजनावर आहे ना प्रत्येक वर्षी एक प्रश्न असतो. ती योजना तुम्ही आहे ना म्हणजे 1 ते 12 योजनेपर्यंत आहे ना व्यवस्थित करून ठेवलं पाहिजे. म्हणजे कुठल्या योजनेत कशावर भर दिला, त्याचं प्रतिमान वगैरे, त्याचा कालावधी आणि महत्त्वाच्या ज्या घटना झाल्या त्या योजनेमध्ये हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. तर आपण आहे ना योजनेवर माझ्याकडे एक नोट आहे छोटी 1 पानाची, तर ती आपण इथे बघूया. तुम्ही तिचं वाटलं स्क्रीनशॉट मारू शकता. ही ती नोट आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यात 1 ते 12पर्यंत हे आपण असं सगळं हे केलेलं आहे म्हणजे योजना. आणि ते प्रत्येक योजनेमध्ये म्हणजे त्याचं हे प्रतिमान, त्याच्यातलं महत्त्वाचं हे, त्याच्यातली आकडेवारी वगैरे सगळं एकाच पेजमध्ये तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. नेक्स्ट प्रश्न 38 नंबरचा. भारतीय समस्यांचा अभ्यास करण्यासाठी 1995मध्ये डॉक्टर अबिद हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली कुठली म्हणजे समिती स्थापन करण्यात आली असा प्रश्न आहे. आता ऑप्शन बघा इथले. शिक्षण, कृषी, मोठे उद्योग, लघु उद्योग. आता अप्रोचच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तुम्हाला की एक प्रश्न असा जिथे 2 ऑप्शन आहे ना जवळजवळचे वाटत असतील असे, ऑप्शनमध्ये सिमिलरिटी दिसत असेल तर तुम्हाला काहीच येत नसेल तर त्या 2 मधली एक ठिकाण जायचं आपण, म्हणजे प्रेफरन्स त्या 2ला द्यायचा. हे 2 तर आता इथं मोठे उद्योग आणि लघु उद्योग हे 2 याच्यात काहीतरी म्हणजे सिमिलरिटी वाटते ना, जवळजवळचे उद्योग दिले. आणि इथे हे कृषी, शिक्षण हे तर म्हणजे तुम्हाला माहीत नसेल, हे पहिले तुम्ही एलिमेंट करा. आता राहिले 2 उद्योगमध्ये. तर आता अबिद हुसेन समिती, आता तुम्ही यातलं कुठलंही मारू शकता. एक तर लघु उद्योग मारा, मोठे उद्योग मारा. माहीत नसेल तर याचं उत्तर लघु उद्योग आहे. कारण माझा प्रश्न बरोबर आला आहे. आबिद हुसेन आहे ना म्हणजे एका मागच्या कुठल्या तरी कंबाईनच्या प्रश्नामध्ये आलेला आहे हा प्रश्न. म्हणजे त्याच्या ऑप्शनमध्ये हा होता आबिद हुसेन समितीचं. तर आणि महत्त्वाची समिती म्हणजे आपलं जेव्हा लिबरल LPGचे रिफॉर्म झाले त्याच्यानंतर भारतीय लघु उद्योजकांसाठी ही समिती नेमली होती. लक्षात ठेवा. ती ह्या समित्या ना इकॉनॉमिक्समध्ये जरा महत्त्वाच्या होत्या.
माहीत नसेल तरी ह्यात तुम्ही अप्रोच वापरला तर तुमचे प्रश्न बरोबर येऊ शकतो. 50% तर चान्सेस आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा डॅश डॅशमध्ये करण्यात आला. एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. माहीत असेल तर ठीक आहे, नसेल तर म्हणजे माहीत असणं अपेक्षित आहे. म्हणजे एवढे तुम्ही कुठले कायदे कधी किती पाठ करणार ना. तर याच्यातही पण म्हणजे आता हे बघा, जो म्हणजे ऑप्शन तुम्हाला जे जवळचे वाटतात एकदम, असे काय 1-2-3 ऑप्शन असं असतात, 2 तरी ऑप्शन ते मिनिमम असे जवळचे दिलेले असतात आणि 1-2 ऑप्शन असंच एकदम रँडम टाकला असतो. आता हा 1981, 60 म्हणजे पहिल्यापासून 1952, 50, 52, 60 आणि 61. आता 61 तर एकदमच रँडम टाकून दिला आहे. ठीक आहे, मग याला तर तुम्ही पहिलं एलिमेंट करा. हे 60, आता 1950, 52, 60 हे 50 आणि 52 एकदम जरा जवळचे दिलेत ना, 50 आणि 52. तर मग यातलं मग आता तुम्ही कुठलाही मारू शकता. आणि याच्यात अजून एक थोडीशी जर तुम्ही अजून म्हणजे थोडं मानसशास्त्रीयदृष्ट्या असं थोडंसं आपण विचार केला, म्हणजे एक तो पेपर सेटर आहे, तो काय विचार करणार? पहिला ऑप्शन तर म्हणजे शक्यतो हे करणार ना, तो चुकीचं टाकेल. हां बाबा पहिलं, मग नंतर दुसरा किंवा तिसरा तो बरोबर टाकू शकतो. म्हणजे 50, 52 तर ठीक आहे, 52 मारून द्या. उत्तर आन्सर तेच दिलेलं आहे त्याने. 81 आणि 60 तर तुमचे गेले पाहिजे. किंवा मग तुम्ही पहिले 3मध्ये मारले 50, 52, 60. शक्यतो म्हणजे 2 मधलं एक दुसरं मारू शकता. हे तुम्हाला हे लॉजिक आहे ना, एकदम तुम्हाला इथं हे इलॉजिकल वाटत असतील हे लॉजिक. पण हेच म्हणजे जे प्रश्नाला तुम्हाला म्हणजे येत नाहीत, अटेम्प्टही करायचे नाहीत, तेव्हा तुम्हाला असंच काहीतरी म्हणजे हे लॉजिक लावावं लागतील. आणि हे लॉजिक लागतात. माझे मित्र किंवा आम्ही हे वापरून हे केलं. तुम्ही इथून मागचे प्रश्न बघा आणि त्याच्यावर अप्लाय करायचा प्रयत्न करा. तुम्ही राज्याचे क्वेश्चन पेपर काढून त्याच्यावर हे करा, किंवा कुठल्याही पेपरचं पेपर सेटरचं म्हणजे माइंडसेट तुम्ही समजून घ्या. म्हणजे तो पेपर सेट करताना कसा विचार करत असेल, म्हणजे किंवा तुम्ही एखादा प्रश्न काढला, तुम्हाला तुमच्या मित्रांनी म्हणजे तुम्ही एखाद्या मित्राला प्रश्न विचारता आणि जेव्हा त्याला ऑप्शन देता आपण पहिलं ऑप्शन कधी देत नाही त्याला, काय म्हणजे कदाचित म्हणजे बऱ्याच वेळे आपण पहिलं ऑप्शन चुकीचं देतो, दुसरं चुकीचं देतो, कदाचित तिसरं बरोबर देतो, मग चौथं चुकीचं देतो परत. किंवा जेव्हा आपण आन्सर म्हणजे ऑप्शन देतो त्याला 2 एकदम जवळचे देतो आणि मग 1-2 असंच आपण रँडम देऊन टाकतो. हां, हे शेवटचं तर असं घेऊन टाक, पहिलं तर चुकीचं देतो. असं ते एक माइंडसेट जर आपण थोडं त्याच्यावर काम केलं आणि हे तुम्ही म्हणजे PYQ वारंवार सोडवून PYQ बघून तुमचं माइंडसेट तो डेव्हलप होऊ शकतो. तसं म्हणजे काय म्हणजे मोठा विषय नाही त्याचा जास्त. हे आणि हे जेव्हा तुम्हाला काहीच माहीत नाही तेव्हा असे लॉजिक लावायचे. 40 नंबर प्रश्न, दृष्टिकोन नियोजन म्हणजे काय? दृष्टिकोन नियोजन, आता ठीक आहे, हे कोणाला म्हणजे त्या टायमाला म्हणजे काय माहिती आहे ना, आपण एवढं आता 20 वर्ष आहे का 15 वर्ष आहे का 25 वर्ष आहे. आता मागच्या याच्यातही सांगितलं होतं की जो सगळ्यात जास्त कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑप्शन असेल तो त्याला प्रेफरन्स द्यायचा आपण, माहीत नसेल तर. एकदम म्हणजे जिथं काही निगेटिव्ह नाही आहे, एकदम सेल्फ एक्सप्लेनेटरी ऑप्शन आहे, तर तिथे आपण जास्त घेऊन जाऊया. म्हणजे चला तर ऑप्शन वाचायचे. हे ऑप्शन आहे 20 ते 25 वर्षासाठी दीर्घकालीन नियोजन. ठीक आहे, दीर्घकालीन लक्ष, पहिलं दीर्घकालीन लक्ष 15, 20 किंवा 25 वर्षाच्या कालावधीसाठी आगाऊ ठरवणे. ठीक आहे, 15 ते 20 वर्षाच्या संपूर्ण कालावधीची एक योजना. एक योजना म्हणजे ठीक आहे तरी पण व्यापक उद्दिष्ट आणि लक्ष 1 किंवा 2 वर्षात साध्य करणे. आता व्यापक उद्दिष्ट दृष्टिकोन नियोजन सांगितलं. दृष्टिकोन म्हणजे काहीतरी एक लाँग टर्मसाठी विजन असेल ना, तर 1 किंवा 2 हे तर गेलं. ऑप्शन डी गेला, म्हणजे ऑप्शन डी गेला, आपलं चौथं ऑप्शन गेलं. आता 15 ते 20 वर्षांच्या संपूर्ण कालावधीची एक योजना, 20 ते 25 वर्ष दीर्घकालीन नियोजन, आणि 15, 20 किंवा 25 हे जरा सेल्फ एक्सप्लेनेटरी वाटते ना, आणि सर्वसमावेशक म्हणजे एकदम असं वाटतं की हां ठीक आहे भाऊ, एकदम जरासं मोठं त्याच्यात हे दिलं आहे सगळं. तर हां, अशा ऑप्शनलाच आपण म्हणजे प्रेफरन्स द्यायचं. तर आता बीमध्ये असं दिसतंय तुम्हाला कुठं बी आहे, तर इथे बी एकच ठिकाणी फक्त ऑप्शन 1मध्ये. आणि हे 2 म्हणजे तर मग एक तर तुम्ही हे आता 20 किंवा 25 वर्ष घ्यायचं का 15 ते 20 घ्यायचं, यातलं कुठलं तरी एकच येऊ शकणार आहे. ते पण हां, मग ते सी असं हे मग ए आणि सी सोबत येऊ शकत नाही. एक तर बी घ्यायचं का ए घ्यायचं मग. तर हे 20-25 आहे, 15, 20-25 आणि एक जरासं दीर्घकालीन लक्ष वगैरे म्हणजे सर्वसमावेशक वाटतंय ऑप्शन बी. आणि तुम्हाला काहीच माहीत नसताना तुम्ही ऑप्शन बी मारून या. फक्त इथं बीमध्ये बी इथं म्हणजे सेकंडला आहे आणि ऑप्शनमध्ये 1 नंबरला आहे सिस्टम म्हणजे हे उत्तर. तर फक्त तेवढं लक्ष द्या आणि बरोबर आहे, आयोगाने आन्सर तेच दिलेलं आहे. आणि हेच लॉजिक मी पण लावलेलं, माझ्या मित्रांनी पण लावलेलं, दोघांचे प्रश्न बरोबर आले. राज्यसेवेच्या पेपरला आहे ना तुमचं म्हणजे माइंड जेवढा रिलॅक्स असेल तेवढं जास्त तुम्ही म्हणजे पुढे जाणार. स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते, कारण. आता चला बघूया आपण काय होते. प्रजनन क्षमता कमी होते कारण. ठीक आहे, पहिलं ऑप्शन काय आहे, शिक्षणामुळे स्त्रियांच्या कामाच्या संधी सुधारतात. ठीक आहे, बरोबर आहे, म्हणजे वरतून तर बरोबर वाटतंय. शिक्षित स्त्रियांना स्वतःच्या मुलांनी शिक्षित व्हावे वाटते, बरोबर आहे. शिक्षण आणि साक्षरता स्त्रियांना गर्भनिरोधकाविषयी अधिक ग्रहणक्षम बनवते, बरोबर आहे. स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारते.
आता आपण सर्वसमावेशकने गेलो तर इथं सगळेच ऑल ऑफ द पाहिजे असं आपण तसं असतं तर तो घेतला असतो ऑप्शन. तसं ऑप्शन आहे का? तसं ऑप्शनच नाही आहे. ठीक आहे, आपल्याला आता यातले कुठले तरी चुकीचे करायचे किंवा त्यातलं कारण विचारले आणि आपल्याला म्हणजे 1 किंवा 2च त्याच्या हे असणार आहे. ठीक आहे, आता ए आणि बी हे कामाच्या संधी सुधारतात, स्वतःच्या मुलींना शिक्षित व्हावे वाटते. यातलंही सर्वसमावेशक काय वाटते किंवा एकदम त्याचं स्पेसिफिक कारण काय आहे? इथं कारणे पण नाही दिलं त्यांनी बघा, असं कारणच दिलं आहे म्हणजे ऑप्शन एखादाच असायला पाहिजे. ह्याच्यावरनं याच्याकडे लक्ष द्यायचं हां. म्हणजे खालीलपैकी कुठलं आहे, आहे, नाही किंवा ते कारणे आहेत, कारण आहे. ह्याच्यावर कधी-कधी ह्याच्यातनं प्रश्न निघतो. लक्ष द्यायचं त्याच्यावर पण. आता ह्याचा ऑप्शन आहे ना, सी दिलेला आहे म्हणजे फक्त एकच. शिक्षण आणि साक्षरता स्त्रियांना गर्भनिरोधक विषयी अधिक ग्रहणक्षम बनवते. तर तुम्ही म्हणताल बाकीचे ऑप्शन का नाहीत? तर हा त्याच्यात सगळ्यात म्हणजे जवळ जाणारा किंवा त्याचं एकदम थोडं स्पेसिफिसिटीवरती जाणारा ऑप्शन आहे. त्याच्यामुळे ते ते ॲन्सर आहे. चला बाकीचं आपण ना तुम्हाला हे सांगतो. जर आपण ए घेतला, शिक्षणामुळे स्त्रियांच्या संधी सुधारतात, तर आपलं बाकीचे घ्यायला पाहिजे, बाकीचे चुकीचे नाहीत. बी घेतला, तर मुलांनी शिक्षित व्हावे वाटते, आर्थिक स्थिती. मग डी पण घ्यायला पाहिजे, बी आणि डी. आणि पण मग ए नाही राहत ना, जर बी आणि डी घेतलं तर. हे जर तिन्ही चारहीमध्ये जरासं युनिक वाटतंय तर फक्त सी म्हणजे. आणि त्याच्या प्रजनन क्षमता, इथे प्रजनन क्षमता विचारले. हे ते गर्भनिर्दोषक विषय अधिक म्हणजे ते कॉन्ट्रासेप्टिव्ह वगैरे वापरतील ना, म्हणजे जेव्हा ते शिक्षित होतील तेव्हा. एकदम त्याच्यावर म्हणजे काय म्हणतात ते त्याचं जे मेन गोल आहे त्याच्यावर त्यांनी याच्यावर इथं फोकस दिला आहे तसं तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये. म्हणजे ऑप्शन तेच आहे. बाकीचे स्टेटमेंट बरोबर येतं, पण त्याला एकदम जे त्यांना हे पाहिजे अपेक्षित आहे ते उत्तर सीमध्ये आहे. आणि ते सी इकडे 2मध्ये इकडे मारताना बरोबर आहे करा फक्त. अन्न सुरक्षामध्ये खालील अवस्थांचा समावेश होतो. अन्न सुरक्षा ठीक आहे. सर्वांना पर्याप्त अन्नधान्य उपलब्ध होणे. ठीक आहे. सर्वांना अन्नधान्य व डाळी पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे. अन्नधान्य, डाळी, दूध व भाजीपाला. अन्नधान्य, डाळी, दूध पदार्थ, भाजीपाला, फळे, मांस, मासे इत्यादी पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे. आता ह्याच्यात हे म्हणजे भारताचं जे अन्न सुरक्षा आहे त्याच्यानुसार हे ऑल ऑफ द अबोव बरोबर आहे. म्हणजे हा प्रश्न या टाईपमध्ये येतो आपलं मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी आहे ना त्या टाईपमध्ये. म्हणजे तो अगोदर एखाद्याला म्हणजे अन्न नसेल मग तो गरीब आहे. नंतर अजून त्याला राहायला नसेल किंवा अन्न चांगलं नसेल किंवा शाळेत जातोय पण म्हणजे थोडाच शिकला आहे, कमी शिकला आहे, अजून जास्त. मग त्या टाईपमध्ये हा प्रश्न आहे. अन्न सुरक्षा ऑल ऑफ द अबोव सर्वसमावेशक आन्सर. गुन्नर मिर्डल यांच्या मते आर्थिक विकासात सरकारची भूमिका पुढील प्रमाणे असावी. तर एक म्हणजे अर्थशास्त्राचे जे सिद्धांत आहेत तर त्या सिद्धांत टाईप म्हणजे हा प्रश्न आहे तो. तरी इथं जर व्यवस्थित वाचलं तर इथे आन्सर म्हणजे तुम्ही म्हणजे हे एलिमिनेट करून काढू शकता. प्रतिसारक परिणाम निष्प्रभ करून विस्तारक परिणाम प्रभावी करणे. ठीक आहे. विस्तारक परिणाम निष्प्रभ करून प्रतिसारक परिणाम प्रभावी करणे. प्रतिसारक कशाला विस्तारक किंवा तुम्ही इंग्लिशमध्ये प्रश्न बघू शकता त्याच्यात जरा तुम्हाला क्लू मिळेल जास्त. प्रतिसारक परिणाम आणि विस्तारक परिणाम. विस्तारक म्हणजे हा प्रतिसारक जिथं येईल. प्रतिसारक आपण कशाला प्रभावी करू ना, म्हणजे बॅकवर्ड इफेक्ट. आपला फॉरवर्ड जायचं ना, पुढे जायचं. मग प्रतिसारक कशाला, हा तर गेला, हा पण गेला. विस्तारक परिणाम आणि प्रतिसारक परिणाम निष्प्रभ करणे. आता विस्तारक तर ठीक आहे, पण प्रतिसारक कशाला करू आपण, आपला प्रतिसारक नाही ना, हा पण गेला. ऑप्शन ए. व्यवस्थित वाचा तुम्ही अजून इकडे पण बघा वाटलं का. इफेक्टिंग द स्प्रेड इफेक्ट. स्प्रेड इफेक्ट तर आपल्याला वाढवायचा आहे आणि बाय न्यूट्रलायझिंग बॅकवर्ड इफेक्ट ही बरोबरच आहे. न्यूट्रलायझिंग स्प्रेड इफेक्ट. स्प्रेड कशाला न्यूट्रल करायचं ना, आणि बॅकवर्ड कशाला इफेक्ट करायचं. बॅकवर्डला तर आपल्याला हे करायचं आहे न्यूट्रल करायचं आहे, मग हा पण गेला. इफेक्टिंग स्प्रेड इफेक्ट अँड बॅकवर्ड इफेक्ट. बॅकवर्डला नाही करायचं ना आपला इफेक्ट, आपलं स्प्रेडला नाही इफेक्ट करायचं आपला, हा पण गेला. न्यूट्रलायझिंग स्प्रेड. अरे स्प्रेडला कशाला न्यूट्रल करायचं आहे, न्यूट्रल तर बॅकवर्डला करायचं फक्त. पॉवर्टी गॅप इंडेक्स हा निर्देशांक खालीपैकी कोणत्या कारणासाठी काढला जातो असे गौरव दत्त मार्टिन ट्रॅव्हलिन यांनी मानले होते. पॉवर्टी गॅप इंडेक्स आहे ना, दारिद्र्य दूर करता किती कॅलरीची तूट भरून काढावी लागेल यासाठी म्हणजे ते नाही हे ना, इथे कॅलरी दिलं आहे, इथं उत्पन्न दिलं आहे, आणि किती दरडोई उत्पन्नात किती वाढ. हा प्रश्न याच्या आधी कंबाईनला कुठेतरी आलेला आहे गौरव दत्त मार्टिन ट्रॅव्हलिनचा. तर म्हणजे एखाद्याचं उत्पन्न समजा इथे एक उत्पन्न आहे, आपण कन्सिडर लेट्स 50 रुपये, आणि इथं त्याची पॉवर्टी गॅप लाईन आहे ना समजा 100. तर याचं एवढं आहे ना अंतर जेवढं भरून काढायला लागणार आहे, म्हणजे 50 इथं एवढं 50 लागणार आहे.
तर त्याला गॅप म्हणायचं तेवढा, आणि ते उत्पन्नातून किती उत्पन्नातून तोल भरून काढावं लागेल. तर पॉवर्टी गॅप इंडेक्स झाला 50. म्हणजे आलेला आहे प्रश्न. जर तुमचं PYQ असेल व्यवस्थित राज्यसेवेचे किंवा MPCचे कोणते ग्रुप बीचे वगैरे केलेले असतील तुम्हाला, तर त्यात प्रश्न येऊन जाईल. सेकंड ऑप्शन आहे, उत्पन्न आहे त्याच्यात. भारतातील बाललिंग गुणोत्तराच्या अंतिम सुधारित आकडेवारीनुसार मुलींच्या संरक्षण आणि सबलीकरणासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाला कधी सुरुवात झाली? हां, ठीक आहे. आता एवढे तुमच्या म्हणजे आपल्या कुणाचे लक्षात राहू शकत नाही ना, एखादी स्कीम आहे आणि तिची एकदम डेट आता अशा 100 स्कीम असतील जवळपास आता मागच्या 10 वर्षातल्याच. तर एवढ्या आपण स्कीमचे डेट नाही पाठ करू शकत किंवा ते लक्षातही राहू शकत नाही एवढं. आपण काय रोबोट नाही आहे. तर याच्यातनं चला आपल्याला काही मिळतंय का आपल्या लॉजिकनुसार किंवा काय? तर ह्याच्यात काही कॉमन दिसतंय का म्हणजे? ठीक आहे, इथं 22 जानेवारी कॉमन आहे. 22 जानेवारी इथं 25 आहे. ठीक आहे, म्हणजे हा 25 तर एकदम आपण ह्याच्यात आता बाकीचे अजून काही कॉमन दिसते बघू. 2016 येते. इथे 2016 दिलं आहे, 2018 दिलं आहे, 2015 दिलं आहे, 2015 दिलं आहे. हे आमचं लॉजिक सांगतो आहे. आणि माझ्या मित्रांनी प्रश्न असाच सोडवला, त्याचाही बरोबर आला आणि मीही हाच लॉजिक लावलं, माझाही बरोबर आला. बऱ्यापैकी MPSC मुलांचे येतात ते, म्हणजे त्यांच्याकडे हेच लॉजिक वापरतात. ते जे पास होतात ना, तर ते असे काही लॉजिक आहेत त्यांच्याकडे, ते वापरतात पण ते सांगत नाहीत. आता इथं 2015चं एक आहे, इथं 2015 आहे. बरं, हे 25मुळे तर आपला हा ऑप्शन गेला होता, पण त्याचा इयरचा ऑप्शन राहिला होता. म्हणजे आपलं इथं 15 आहे, इथं 15 आहे. 22 22 22 कॉमनमध्ये बघा, इथे कॉमनमध्ये इथे 2 एकत्र कॉमन आले ना. एक तर 22चा यांच्यात कॉमन आला ह्या ग्रुपमध्ये, आणि 15चा ह्या ग्रुपमध्ये कॉमन आला ह्या दोनच्या, आणि ऑप्शन त्याचे 3, 22 जानेवारी 2015. असे काही तुम्ही म्हणजे ऑड लॉजिक लावू शकता, पण हे जेव्हा तुम्हाला काहीच माहीत नसेल, वेळ आहे तुमच्याकडे उरलेला, तेव्हा तुम्ही असे करू शकता. 22 जानेवारी 2015 ऑप्शन. सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकावर अवलंबून असते. मानवी शरीराला दररोज उष्मांगाची गरज, मूलभूत. आता सापेक्ष आणि निरपेक्ष दोन म्हणजे एकदम बेसिक आहे. प्रत्येक परीक्षेला कुठल्या परीक्षेला विचारतात, सरळ सेवेपासून UPSC पर्यंत, तरी तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे रिलेटिव्ह पॉवर्टी ना आपल्याला दूर करू शकत नाही. म्हणजे आपण ती आहे ना, आपण म्हणजे एक A व्यक्ती आहे आणि एक B व्यक्ती आहे, तर एक म्हणजे दुसऱ्याच्या कंपॅरिझनमध्ये आपण ह्याला म्हणतो हा गरीब आहे का श्रीमंत आहे. म्हणजे आता हे बघा, ह्याच्यात जे C ऑप्शन आहे, 2 गटांची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो. हे त्याचा आन्सर C म्हणजे कुठे ऑप्शन आहे, इकडे C आहे, पण इथे एक आहे, लक्ष. तर म्हणजे A हा समजा अंबानी धरू आपण Aला, आणि B हा अजून एखादा बिझनेसमॅन धरूया, तो छोटा बिझनेसमॅन आहे. तो मग अंबानीच्या तुलनेत तो गरीब आहे, पण तो असा आहे, तो कोट्याधीशाची आहे, पण अंबानी एवढा नाही ना, म्हणून तो गरीब आहे सापेक्षरित्या. त्या अंबानीला सापेक्ष तो गरीब आहे. जो निरपेक्ष असतो, तर निरपेक्ष एक लाईन असते, म्हणजे हा बाबा त्याला एवढं पाहिजेत पैसे, म्हणजे खाणं पिणं वगैरे राहणं यासाठी, तर तेवढंही मिळत नाही, तर तो निरपेक्ष दारिद्र्यामध्ये येतो. हे सापेक्षमध्ये असं. नेक्स्ट क्वेश्चन. हिगिन्स यांच्या मते लोकसंख्येत होणारी वाढ डॅश डॅश. आता याचं बघूया. विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते. अविकसित देशात प्रेरक गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते. विकसित देशात केवळ प्रेरक गुंतवणुकीला, केवळ, तरी मागच्या याच्यात सांगितलं तुम्हाला, असे शब्द आले ना लगेच तिथे लगेच अटेन्शन द्यायचं जरा. म्हणजे इथं काहीतरी म्हणजे असं थोडंसं उडून ताणून आणल्यासारखं वाक्य वाटते. विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला निरुत्साहित करते. आता ए आणि D तर एकदम कॉन्ट्रास्ट येतं, म्हणजे ठीक आहे. अविकसित देशात प्रेरक गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते. हे C तर थोडंसं म्हणजे एकदम हे असं वाटतं. हे तर तुम्ही म्हणजे इलिमिनेट करायचे आहेत आपलं ऑप्शन. जर काहीच माहीत नसेल तर इलिमिनेशनला म्हणजे आपण त्याच्यावर भर द्यायचं. मग C गेलं, याच्यात C गेलं तर कुठलं राहतं आहे? ठीक आहे, एक ऑप्शन गेला तरी पण एक तर आहे ना, म्हणजे एक तर A येईल किंवा D येईल. तसं मग एक तर D येईल किंवा A येईल. मग हा A पण गेला ऑप्शन, एक नंबर जाता राहिले 2, केवळ D किंवा केवळ A. विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला निरुत्साहित करते. विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते. प्रेरक ठरू शकते काहीतरी असं पॉझिटिव्ह दिलं आहे, म्हणजे होऊ शकतं, होईल, असं होईलच नाही दिलं ना, होऊ शकतं, म्हणजे असं सांगितलं त्यांनी ठरू शकते. तर ठरत असेल बाबा, आम्हाला काय माहिती, ठीक आहे, मला ये. आणि विकसित देशाला निरुत्साहित करते. अरे निरुत्साहित करू शकेल किंवा करणारही नाही, असं नाही ना, करूच शकेलच लगेच करणार, म्हणजे निरुत्साहित करतेच असं नाही.
ऑप्शन 3. 7व्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा डॅश डॅशला दिला होता. कृषी आणि संदेशवहन क्षेत्र, औद्योगिक आणि संदेशवहन क्षेत्र, ऊर्जा क्षेत्र, वाहतूक आणि संदेशवहन क्षेत्र. तर ठीक आहे, याच्यात म्हणजे तुम्हाला माहीत असेल तर ठीक आहे, नाही तर नाही. याचं ऊर्जा क्षेत्र पण बऱ्यापैकी आहे ना, हे तुम्ही पाठ करून ठेवा. प्रत्येक वेळी विचारतात म्हणजे पंचवार्षिक योजना. त्याची आत्ताची मी जी इमेज दाखवलेली, तर ती तुम्ही एकदा व्यवस्थित त्याचा स्क्रीनशॉट करा. योजनेवर हा दुसरा प्रश्न आला म्हणजे. ही 7वी प्रश्न, ऊर्जा. अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा करणारे शास्त्र आहे, अशी टीका कोणी केली होती? माहीत नाही. एक असे म्हणजे हा तर तुम्ही हे स्किप केला केव्हाही चांगला. असे 1-2 क्वेश्चन असतातच, ते कुणालाच येत नसतात किंवा ते आपल्या असे टाकले यासाठी असतात की तुम्हाला येऊच नाही. म्हणजे तुम्ही कुठलाच काही क्वेश्चन स्किप करायसाठीच असतात. तर त्यातला हा एक म्हणू शकतो आपण. तर याचं उत्तर दिलं आहे कार्लाइन रस्किन. आता परत आलं का अर्थशास्त्र ही व्याख्या, तर आता चुकलं नाही पाहिजे बरं. ज्या भागात उत्पन्न वितरणामध्ये आत्यंतिक डॅश डॅश असते, तर तिथे मूठभर व्यक्तीजवळ अमाप पैसा असतो. ते एकदम इझी कॅटेगरीला विषमता. ते विषमता म्हणजे हार्ड आहे. ते लॉरेंज वक्रवर म्हणजे लॉरेंज कर्व आहे, तर त्या रिलेटेड प्रश्न आहे. म्हणजे लॉरेंज कर्व माहीत असेल आपल्याला. गिनी गुणांक, लॉरेंज कर्व तो आहे म्हणजे एक्स अक्ष आणि वाय अक्ष. जेव्हा आहे ना हा कर्व आहे ना, असं एकदम असं हे असतो, तर इथे ह्या समाजामध्ये विषमता एकदम म्हणजे शून्य असते. आणि हा जर असा कर्व आहे ना, असा असं वक्र असेल एकदम, तर ते तिथे विषमता जास्त असते. म्हणजे हे जेवढं हा कर्व वक्र जास्त, तेवढी विषमता जास्त म्हणजे खाली खाली. तर इकडे ही लोकसंख्या अशी इकडे वाढत जाते आणि इकडं उत्पन्न वाढत जातं हा वरती. हे जेवढे भाग समजा आपण इथून 1 पासून धरू, इथे 100पर्यंत, हे जे 80% लोक आहेत इथपर्यंत, 80 यांच्याकडे एकदम कमी पैसे येतं. आणि हे जे समोरचे फक्त आपण समजा पकडू इथपर्यंत 90 आणि हे 10% येतं, यांचं एकदम म्हणजे उत्पन्नाचे डायरेक्ट वरती गेलं ना, यांच्याकडे सगळ्यात जास्त पैसे येतं. असं म्हणजे हे एवढे जे होते त्यांच्याकडे कमी, आणि इकडे सगळे जास्त पैसे सगळे ह्यांच्याकडेच येतं. हा एकदम याला लॉरेंज कर्व. आणि मग तो एवढं ह्यांचा तो जो हे येईल त्याला गिनी गुणांक म्हणतात. आणि त्याला 100ने गुणलं तर गिनी निर्देशांक पण मिळून जातो. जो शून्य असतं ना जिथे गिनी गुणांक, तर ते एकदम म्हणजे समानता असते. आणि जिथे 1 असतो गिनी गुणांक, गिनी कोइफिशियंट, ते एकदम विषमता असते त्या समाजामध्ये. 1, 0 आणि 1 ते थोडंसं म्हणजे विरुद्ध आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. 0 म्हणजे एकदम समान आणि 1 म्हणजे विषम. चला, आपण अर्थशास्त्र प्रश्न बघितले. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.